आज वटपौर्णिमा आहे. मी तुमच्यासाठी उपवास केलाय. मंडळ आभारी आहे. थँक्यू. तर थँक्यू सारखं काय नाही. ही लिस्ट घ्या आणि बाजारातून सामान घेऊन या. थांब, तुला एक गोष्ट सांगतो. एक राजा होता आणि त्याच्या 100 राण्या होत्या. वटपौर्णिमेचा दिवस आला. राण्यांनी राजासाठी उपवास धरला. मग राणींनी राजाकडे एक लांब लचक अशा स्वतःच्या मागण्याच्या लिस्ट बनवल्या आणि सगळ्या राण्यांनी त्या लिस्ट राजाकडे दिल्या. राजाने एवढ्या सगळ्या लिस्ट बघून राजा कावरा झाला. मग राजाने काय करावं? राजानं मंत्रिमंडळाची बैठक बसवली डायरेक्ट आणि डायरेक्ट निर्णय घेतला की जी राणी माझ्यासाठी चांगलं टेस्टी एकदम भारी जेवण बनवेल त्या राणीच्या सगळ्या इच्छा तो पूर्ण करणार. मग सगळ्या राण्या लागल्या ना कामाला जोरात. सगळ्यांनी फुल जेवण बनवायला सुरुवात केली आणि नंतर राण्यांनी कुणाचं जेवण म्हणजे स्वतःचं जेवण किती टेस्टी झालंय ते बघण्यासाठी स्वतःचं जेवण त्यांनी टेस्ट केलं. मग तुला ह्यातून काय समजलं? सगळ्या राण्यांचं व्रत तुटलं. करेक्ट. मग त्यांच्या मागण्यांचं काय झालं? ना राहिलं व्रत, ना राहिलं मागण्या. Would like to take notes while I take totes of the